तर राम राम मित्रांनो, परत एकदा आपलं फिरायला जायचं बेते. आजचा विशेष दिवस आणि नारळ पण एकदम टकाटक म्हणजे तयार झाले. तर मित्रांनो, आमच्या नितीन का नाही MIDC मधल्या चांदणी चौकात नवीन गॅरेज टाकले. तर भावानं आज त्या गॅरेजचं उद्घाटन करून टाकले. मग त्याची जरा छोटीशी पूजा होती, त्या पूजेसाठी आलो. मग पूजा वगैरे करून घेतली आणि गाडीत बसून निघालो सातारच्या दिशेनं. आता साताराला कशाला चाललोय ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे कळलं. वाटत स्ट्रॉबेरी चांगली दिसत होती, मग म्हणलं आता स्ट्रॉबेरी पण घ्यावी. मित्रांनो, तुम्हाला सांगतो आजकाल स्ट्रॉबेरीचे भाव लय वाढले. कारण वायचे स्ट्रॉबेरीवाले जे आहेत ते बिलारच्या स्ट्रॉबेरीचे दर लावतात. आणि तुम्ही जर स्ट्रॉबेरी खाल्ली असेल तर तुम्हाला माहितीच असेल की बिलारची स्ट्रॉबेरी आणि वाईची स्ट्रॉबेरी मध्ये किती जमीन आसमानाचा फरक असतो. तिथून मग परत निघालो सातारच्या दिशेनं. पण आणेवाडीच्या टोल नाक्यावरती एवढं बेकार ट्रॅफिक लागेल असं काही वाटलंच नव्हतं. कारण जी टोल घेणार होते त्यांना पण त्यांची काम पटापटा जमतच नव्हती. मित्रांनो, आता टेक्नॉलॉजी एवढी फास्ट झाली की फास्ट ट्रॅक मुळे एका मिनिटात गाडीचा टोल निघतोय. पण आज काय माहित काय झालं, 10 मिनिटं लागते. आता तुम्हाला सांगतो मी सातारला नेमका का आलोय ती. कारण सातारमध्ये NP फिश कंपनी जी आहे ना, तिथं आपल्याला मिळतात माशांची A1 क्वालिटी आणि क्वांटिटी. इथं तुम्हाला सगळ्या प्रकारची माशी एकाच ठिकाणी बघायला भेटते. मग म्हणलं चला आपल्या खिशाला जेवढं मासे परवडतात ना तेवढं आपण घेऊनच टाकू. ट्रे मध्ये जी मासे दिसते ते आपलं मासं नाही, ते दुसऱ्याचं मासं आहे. ते फक्त मी व्हिडिओ काढायपुरतं हातात घेतलं, नाही तर तुम्हाला वाटेल माझंच आहे. मासांची खरेदी करून झाली की जराशी भूक लागली, मग जरा वडापावच्या गाडीवर थांबलो. मग गाडीत बसून सरळ आलो घरी. घरी आलो डोक्यात विचारायला चला आपण करूया आपल्या गाड्यांचं सिनेमॅटिक शूट. मग आमच्या गावच्या फेमस लोकेशन वरती पोहोचलो आणि गाड्यांचं सिनेमॅटिक शूट करायला सुरुवात केली. आता फेमस लोकेशन का म्हणतोय, कारण की ज्याला कुणाला आमच्या गावातले व्हिडिओ किंवा फोटो काढायचे असतात ते इथंच येतात. आता आपल्या गाडीचं सिनेमॅटिक शूट करायचं होतं म्हणून त्याचा आरसा काढून माझ्या हातात धरायला दिलं. नाही म्हणजे मला सांगा, मला एवढीच काम आहेत का? व्हिडिओ काढण्यापेक्षा ते समोर पोरं खेळते तिथं जाऊन खेळत बसलो असतं तर बरं झालं असतं असं वाटायला लागलं मला. कारण त्या पोरांचा मस्तपैकी बॅटबॉल तडावर आणलेला आणि आमचं गाड्यांचं शूट चालूच होतं. तेवढ्यात कोणाची तरी शेरडा डायरेक्ट मध्ये चालली आणि सरळ जिथं पोरं बॅटबॉल खेळत होती ना त्या दिशेनंच पळत गेली. पोरांना म्हटलं आता बॅटबॉल नाही त्या शेरड्यांवर पकडापकडी खेळत बसा. आणि या शेरड्यांचा ताप कमी होता तेवढ्यात पुढनं बकरी आली. तेवढ्यात खालनं पोरं आलीत गाडीवर. आता हातामध्ये खोरं बिरं दिसतंय म्हणजे रानात आलेली दिसते. जाताना म्हणली तर काय चाललंय तुमचं, म्हणलं आता उद्या व्हिडिओ मध्येच बघा, कारण अगोदरच आम्ही कोणाला सांगत नसतोय. आता या गाड्यांच्या शूट साठी आपण लय मोठं हत्यार आणलं होतं. आता या प्रवीणचं आणि दादाचं अवघड आहे बाबा. यांना गाड्यांचं शूट करायसाठी बोलावलं होतं आणि स्वतःच शूट करत बसले. यांचं उद्योग बघून आपला प्रदीपदार जाऊन निवांत गाडीत बसला. म्हणलं तुम्हाला काय करायचंय ती करा, मी आपला निवांत जाऊन काम करत बसतो. मित्रांनो, इकडे बकरी पण त्यांचं काम करून माघारी निघाले. तरी पण या दोघांचं फोटोशूट काय संपतच नव्हतं बघा. मग एकदाच सगळं शूटिंग आवरलं आणि डायरेक्ट रानात आलो. दिवस पण आपलं त्याच्या घरी चालला होता त्यामुळे वातावरण पण एकदम फर्स्ट क्लास झालं होतं. आता दिवस जाऊन अंधार व्हायची वेळ आली तरी पण आजीचं रानातलं काम काय संपत नव्हतं. आणि तिकडे पलीकडच्या साईडला मोठ्या पोरांची पण मस्तपैकी पार्टी चालू होती. म्हणलं आता बाबा मजा आहे तुमची. आता अंधार पण पडायला लागलेला त्याच्यामुळे आजी म्हणली आता राहिलेलं काम बघू नंतर. मग तिला घेतलं आणि निघालो घरी. बाकी मित्रांनो, आजचा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच कडक त्या फडक त्या व्लॉग साठी फॉलो करा.